सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पानपोईचे शानदार उद्घाटन करण्यात आले। सध्या उन्हाळ्याची तीव्र झळ जाणवत असून आजारपणाच्या निमित्ताने खेड्यापाड्यातून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला आणि त्यांच्या नातेवाईकांना भर उन्हात स्वच्छ, थंड आणि फिल्टर पाणी मिळावे या उदात्त हेतूने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू झालेली ही धुळे शहरातील ही पहिलीच पाणपोई असून बाह्य रुग्ण विभागाजवळ सुरू झालेल्या या लोकोपयोगी उपक्रमामुळे तहानलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या बहुमोल पाणपोईचे उद्घाटन आमदार अनुपजी अग्रवाल यांच्या पत्नी तथा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ अल्फाजी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्रजीत सोनवणे, धुळ्याच्या महापौर सौ मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ ज्योत्स्नाताई पाटील, शिवसेना महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्हे आणि कृष्णा शिंदे, सुनंद भांबरे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाला मधुकरजी निकुंबे, डॉक्टर सुशीलजी महाजन आणि आदी मान्यवरांसह वैद्यकीय कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुग्णांच्या सोयीसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जिल्हा रुग्णालय धुळे येथील आवारात ओपीडी कॅम्पसमध्ये पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे। उन्हाळा ऋतू चालू असल्यामुळे पाण्याची कमतरता रुग्णांना भासू नये, रुग्णांच्या नातेवाईकांना भासू नये या अनुषंगाने आज हा 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त हा पाणपोई शुभारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। सदर कार्यक्रमामध्ये आपल्या धुळे शहराचे प्रथम महापौर माननीय मायादेवीजी परदेशी, तसेच आपल्या धुळे शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल यांच्या सुविद्य पत्नी, ज्या महाराष्ट्र राज्याच्या बेटी बचाओच्या संयोजिका आहेत त्या अल्पाबाई अग्रवाल, तसेच उपमहापौर ज्योत्स्नाताई प्रफुल्ल पाटील, नगरसेवक प्रफुल्ल पाटील, तसेच शिवसेना गटाचे संजयजी वाल्हे, तसेच डॉक्टर सुशीलजी महाजन, BJPचे सचिनजी शेवतकर, तसेच महाराष्ट्र परिढोबी संघाचे अध्यक्ष कृष्णाजी शिंदे, निसर्ग मित्र समितीचे आदरणीय प्रेमजी हैरे साहेब, तसेच मनीबाबा खैरनार व इतर सर्व राजकीय पदाधिकारी, इतर सर्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सदरचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात संपन्न झाला। याचा रुग्णसेवेवर निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि उन्हाळ्या ऋतूत गोरगरीब जनतेची, पेशंटची सेवा देणाऱ्या येणाऱ्या नातेवाईकांची पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी आज उपलब्ध करून देण्यात आली आहे।